हजारो लाखो दादांचे चाहते त्या ठिकाणी या दुःखाच्या प्रसंगी अजितदादांच्या पवार परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालेले पाहिले। त्यांच्यामध्ये अजितदादांच्या बद्दलचं प्रेम आणि झालेल्या घटनेबद्दल अतिशय अतीव दुःख त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून दिसत होतं। आणि आताही मलाही विश्वास वाटत नाही की अजितदादा आपल्यात नाहीत। हे अनपेक्षित ही सगळ्यांनाच मनाला वेदना देणारी, चटका लावून जाणारी घटना, दुर्दैवी घटना घडलेली आहे। खरं म्हणजे अजितदादा एक आपण त्यांना नेहमीच सडेतोड, स्पष्ट वक्ते, रोखटोक बोलणारे म्हणून त्यांची ओळख आहे। आणि शब्द पाळणारे आणि वेळ पाळणारे अजितदादा आपण पाहिले। त्यांनी सकाळी 6 वाजता देखील एखाद्या कार्यक्रमाची किंवा पाहणी दौऱ्याची अपॉइंटमेंट दिलेली आपण पाहिलेली आहे। परंतु वेळ पाळणारे अजितदादा अवेळी निघून गेले, हे अतिशय दुर्दैवी आहे। एक महाराष्ट्रातला लोकनेता हरपलेला आहे। माझ्यापेक्षा ते राजकारणामध्ये अनुभवी होते, सिनियर होते। वयाच्या 27व्या वर्षी ते खासदारही झाले, मंत्री झाले, आमदारही झाले, उपमुख्यमंत्रीपद अनेक वेळा भूषवलं। आणि एक मोठा भाऊ गेल्याचे दुःख मनामध्ये आहे। एक महाराष्ट्रातला लोकनेता, स्पष्ट वक्ता नेता, खऱ्या अर्थाने त्यांना सगळे लोक आदराने दादा म्हणायचे। या महाराष्ट्रातला सगळ्यांचा दादा हरपलाय, अशा प्रकारची भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो। त्यांच्या कुटुंबियांची देखील आम्ही भेट घेतली। त्या ठिकाणी त्यांची मुलं आणि पवार बहिणी, त्याचबरोबर पवार साहेब होते, सुप्रियाताई, सर्वच कुटुंबियांची देखील भेट घेतली। अतिशय दुःखामध्ये, शोकसागरामध्ये दुःखाच्या हे सर्व पवार कुटुंबीय त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण सहभागी होण्यासाठीच गेलो होतो। सर, खरं तर खूप दुःखाची गोष्ट म्हणावी लागेल, मात्र याचं हे दुःख त्यांना पेलण्याची शक्ती ईश्वराने प्रदान करावी, कुटुंबियांना ही प्रार्थना देखील मी करतो। सर, या गोष्टीचं राजकारण कुठेतरी केलं जात आहे। ममता बॅनर्जींनी आरोप केले आहेत की या सगळ्या गोष्टी चौकशी व्हावी, या असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाविषयी प्रतिक्रिया देत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। अजित पवारांचा स्पष्ट वक्तेपणा, अजित पवारांचा सडेतोडपणा, एक नेता म्हणून कार्यकर्त्यांना हा माणूस कसा सांभाळत होता, सकाळी लवकर उठून कामाला लागायचं, हा अजित पवारांचा एक मंत्र होता। या सगळ्या आठवणी आपल्याला आता एकनाथ शिंदेंनी सांगितल्या। लोकनेता हरपल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली। आणि आत्ता या क्षणी अजितदादांचं पार्थिव हे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। आणि आपण पाहतोय हजारोंच्या संख्येनं, लाखोंच्या संख्येनं बारामती